नमस्कार मंडळी, जाऊबाई जोरात या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्लॉग आम्ही सायंकाळी सुरू करत आहे आणि तुम्ही बघू शकता आकाशामध्ये किती सुंदर असं इंद्रधनुष्य उमटलेलं आहे. नुकताच पाऊस आटोपलेला आहे आणि आकाशात असं सुंदर असं इंद्रधनुष्य टवटवीत तसं दिसत आहे. आज सोनालीचा वाढदिवस असल्यामुळे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सोनालीचं बड्डे सेलिब्रेशन बघायला मिळणार आहे. आमच्या घरची चिल्लर पार्टी देखील इंद्रधनुष्याची मजा घेताना तुम्ही बघू शकता. किती छान इंद्रधनुष्य निघालं आहे आणि त्याची मजा घेतात आहे मुलं. आमची सर्वांची बड्डे पार्टी सेलिब्रेट करायसाठी जाण्याची तयारी सुरू आहे. सर्वच जण तयारी करतात आहे. इकडे इच्छाची तयारी करणं सुरू आहे. इकडे आमच्या एशाची तयारी करणं सुरू आहे. प्रेरीची तयारी झालेली आहे. चारूची व्हायची आहे. राणीची अर्धी झाली आणि अर्धी व्हायची आहे. म्हणून माझ्यासाठी बनवलेलं हे ग्रीटिंग कार्ड आहे. माझ्यासाठी बड्डे गिफ्ट बघा किती छान असं बनवलेलं आहे मस्तपैकी. यामध्ये तिला प्रेरणा म्हणजे माझ्या नंदेच्या मुलीनी, प्रेरित जाऊबाईच्या मुलांनी ह्या सगळ्यांनी तिला थोडी थोडी मदत केलेली आहे. एकंदरीतपणे छोट्या पार्टीतर्फे हे गिफ्ट मला मिळालेलं आहे. कसं वाटलं माझं बड्डे गिफ्ट? छान आहे ना. माझी तयारी व्हायची बाकी आहे, म्हणजे बड्डे वुमनचीच तयारी व्हायची बाकी आहे. मी 5 मिनिटात रेडी होत आहे आणि लगेच मग आपण बड्डे सेलिब्रेशनला निघूया. ही रेडी झालेली आहे. फारसं मेकअप नाही पण कशी दिसते, बरी दिसते. चला तर जवळपास सर्वांचीच तयारी आटोपलेली आहे आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेशनला चौपाटीला जातो आहे. बिना समुद्राची चौपाटी तुम्हाला आज दाखवते, तुमच्या नागपूरची चौपाटी. ऐशाची तयारी झाली का? अरे वा वा वा, ऐशा बेबी रेडी झाली आहे. इच्छा रेडी झाली आहे. प्रेरित रेडी झाला आहे. प्रेरणा पण रेडी झाली आहे. आम्ही चाललेलो आहोत. आज आहे सोनालीचा बड्डे आणि आम्ही चाललेलो आहोत बिना समुद्राच्या चौपाटीवरती. तर बघू शकता आमच्याकडे भरपूर मंडळी सगळी अशी रेडी झालेली आहे. या इकडे एक मिनिट. हे बघा आम्ही सगळे चाललेलो आहोत माझ्या बड्डे पार्टीला. तर आज तुम्हाला आम्ही बिना समुद्राची चौपाटी, आमच्या नागपूरची चौपाटी तुम्हाला दाखवणार आहोत. तर आमच्या या ब्लॉगमध्ये आता तुम्ही आमच्यासोबत बड्डे सेलिब्रेशनला चला. आमची गाडी रेडी आहे आणि आता आम्ही सर्वजण बच्चा पार्टीसहित माझ्या सासूबाई, जाऊबाई, सर्वांसहित आम्ही गाडीमध्ये बसून आता चौपाटीला चाललो आहे. चौपाटी साधारणतः आमच्या घरापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे समजा 8 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला ऑफिसमधून परत येणाऱ्यांची पण रेलचाल सुरू आहे आणि जवळपास थोडंफार ट्रॉफिक पण आहे. रात्र झाल्यामुळे स्ट्रीट लाईट वगैरे लागलेले आहेत. आमच्या एरियात असणारे दुकानं तुम्हाला इथे दिसतात आहे. ही ज्या चौपाटीला आपण चाललेलं आहे तिथे एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारचे मेनू मिळतात, त्यामुळे आम्ही याला चौपाटी म्हणतो आणि आम्ही इथे जात असतो. या तर मग तुम्हाला बिना समुद्राची चौपाटी दाखवते आणि ही आमची बिना समुद्राची चौपाटी आहे. ते संपूर्णतः शाकाहारी मिळतं. सगळं काही एकदम व्हेजिटेरियन मिळतं. तुम्हाला मोमोज हवे आहे, चायनीज हवं आहे, व्हेजिटेरियन पिझ्झा पाहिजे आहे किंवा पावभाजी पाहिजे आहे, महाराष्ट्रीयन पाहिजे आहे, पाणीपुरी पाहिजे आहे, मला जे वाटेल. योगायोगाने आज अंगणवाडीच्या ताईसुद्धा इथे आम्हाला भेटीला इथे मिळाल्या. त्या पण इथे चौपाटीला आल्या होत्या आणि बघा सर्वजणांनी मस्त असा टेबल
बुक केलेला आहे आणि प्रत्येकजण मेनू कार्ड बघत आहे की काय बोलवायचं काय नाही. आणि आता एक एक करून आम्ही सगळे मेनू टेबलवरती बोलवणार आहोत आणि त्याच्यावर मस्तपैकी ताव मारणार आहोत. अर्थातच माझ्या नवरोबाने छान माझ्यासाठी केक आणलेला आहे. मस्तपैकी असा मिक्स फ्रूटचा फ्लेवरचा केक माझ्यासाठी त्यांनी आणलेला आहे. सर्वजण मेनूची वाट पाहू राहिले आहेत. नकुलदादाला आमच्या खूप भूक लागलेली आहे. फक्तच मेनू कार्ड बघून खूप कंटाळून नकुलदादा कंटाळून गेलेला आहे. इच्छा प्रेरणा सर्वांना पण कडकडून भूक लागलेली आहे. आणि आमचा ऑर्डर घेण्यासाठी ज्या ताई आल्या आहेत त्या स्वतः ओनर आहेत तिथल्या आणि एकदम डाऊन टू अर्थ आहे. ईशा मस्त मजा करते आहे तिच्या आत्यासोबत. मस्त खुश आहे ती. आणि हा बघा माझ्यासाठी आणलेला केक. आता आम्ही केक कटिंग करणार आणि सगळे मुलं केक खाण्यासाठी पण खूप उत्सुक आहेत. लवकरात लवकर केक कटिंग करून केक निघतात आहे. आणि मला या काय म्हणतात याला ही जी स्पार्कल आहे मला याची प्रचंड भीती वाटते. कारण माझ्यासमोर 2-3 हादसेसुद्धा झालेले आहेत. मला म्हणून म्हणते की स्पार्कल टाळलेली बरी. कारण उगाच कधी वेडी वाकडी पेटते आणि त्याचा जो बारूद असतो पूर्णपणे तो पूर्ण असा केकवर पडतो किंवा अंगावर पण पडण्याची शक्यता असते. अंगावर उडण्याची शक्यता असते. आणि शक्यतो मला खूप भीती वाटते आणि सजेस्ट करते की ही स्पार्कल कृपया करून नका जायचं प्लीज. मामे ऑर्डर द्यायला केक खायला ये इकडे ये. अरे बापरे आता पावसामुळे काय आम्ही जाऊ नाही शकलो. मला चेरी पाहिजे मामी. मला चेरी पाहिजे. हॅपी बर्थडे. चारणं का चारणं एकदा सर. मम्मीला हॅपी बर्थडे वगैरे काही म्हण ना. हॅपी बर्थडे तर बोल मम्मीला. बच्चा पार्टीने केक मला खाऊ पण घातला आणि भरभरून चेहऱ्याला पण लावला. केकचं जसं काही फेशियलच करून दिलं मला. अमितने सर्वांना केक दिलेला आहे छान प्लेट्समध्ये आणि सर्वजण मस्त केकची मजा घेत आहे. आणि बस आमचा मेनू पण रेडी होतच आला आहे आणि आता आमच्याकडे मेनू पण येणार आहे. आता मंचुरियन, फ्रेंच फ्राईज आणि मोमोज असं आम्ही एकंदरीत मागवलेले आहे आणि सर्वांनी त्यावरती मिळून ताव मारलेला आहे. आणि त्यानंतर मस्तपैकी आम्ही असे गरमागरम झणझणीत असे नूडल्स मागवले. त्यावरती हिरवा पालेकांदा दिसत आहे आणि आम्ही दिसतोय तुम्हाला हिरवा पालेकांदा बाहेर काढून नूडल्स खाताना. आणि आमचा पेरू दादा एकदम फुगून बसला होता. त्याला पिझ्झा खायचा होता तर स्पेशली पेरू दादासाठी पिझ्झा मागवलेला आहे. आणि मग आम्ही दाबेली मागवली. अर्थातच चाट मागवल्याशिवाय किंवा चाटचा एखादा पदार्थ खाल्ल्याशिवाय काही पोट भरत नाही म्हणून
आणि जवळपास सर्वांचंच खाऊन आटोपलेलं आहे. आणि आता स्वीटच्या ऐवजी आम्ही इथे किटकॅट शेक मागवला आणि हा किटकॅट शेक इतका यम्मी होता की त्याची काही हद्दच नाही. पुन्हा पुन्हा असा खावसा वाटत होता. आणि अर्थातच सर्वांचं किटकॅट शेक खाणं सुरू आहे आणि घरी जायची आमची वेळ आली. तुम्हाला इथे अमितसोबत एशा आणखी एक मुलगी, छोटीशी मुलगी खेळताना दिसते, मस्त एन्जॉय करताना दिसते. ही इथली ओनरची मुलगी आहे ज्यांच्याकडून आम्ही आज खाण्याचा मेनू मागवला त्यांच्याकडून. ही अक्षरशः एशा एवढी 7-8 महिन्याची असेल तेव्हापासून आम्ही हिला बघतो आणि खूप क्यूट आहे ही मुलगी. चला तर मग अशा प्रकारे एकंदरीत माझा बड्डे सेलिब्रेशन इथे झाला. किटकॅट शेकने आम्ही याची आमच्या बड्डे सेलिब्रेशनची सांगता केली आणि आता थोड्या वेळातच आम्ही घरी जायला निघणार आहोत. नकुलदादाचे एक्सप्रेशन बघा. नकुलदादाचं लक्षच नव्हतं की त्याच्या चेहऱ्यावर कसे एक्सप्रेशन आले आहे म्हणून. राणीला पण किटकॅट शेक खूप आवडला, आईंना पण आवडला. सगळ्यांनी मस्त अशी मजा घेतली आणि आता बस आम्ही निघतो आहे आणि थोड्या वेळातच आम्ही घरी पोचणार. एशाने पण किटकॅट शेकची टेस्ट घेतली आहे. एशा पण नाही सुटली त्यातून. चला तर मग आता घरी जाऊया. अमितने परत 2 किटकॅट शेक मागवले होते, एक कमी गेले तर. आणि अमितने आपल्यासाठी मागवलेल्या किटकॅट शेकमधून ती जी छोटीशी छान गोड अशी मुलगी दिसते तिच्यासोबत तो किटकॅट शेक शेअर केला. ती मुलगी पण खूप छान अशी आम्हीशी एकरूप होऊन खेळायला लागली होती आणि तुम्ही बघू शकता की ती मस्त ती एन्जॉय करते आहे, छान गोष्टी करते आम्हीशी. चला तर मग घरी जाऊया. सगळ्यांचं आटोपलेलं आहे, सगळ्यांची पोटं तुडुंब भरलेली आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. थोड्या वेळातच आम्ही घरी पोहोचून जाऊ. गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज आहे सोनालीचा वाढदिवस, त्यासाठी मी झटपट तयार होणारा असा बिस्किटचा केक तयार करून घेतलेला आहे. मी झटपट बनणारा, कमी वेळात बनणारा असा बिस्किटचा केक तयार करून घेतलेला आहे. आणि त्यावरती असे माझ्याकडे काही चॉकलेट वगैरे नव्हते तर मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे त्याच्यावरती, तुम्ही बघू शकता. आज खूप पाऊस असल्यामुळे मी काही बाहेर गेली नाही आणि त्यामुळे मी घरच्या असलेल्या साहित्यामध्ये छान असा केक तयार करून घेतलेला. हा पार्ले बिस्किटचा केक आहे आणि त्यावरती कुठले चॉकलेट वगैरे न टाकता डायरेक्ट मी माझ्याकडे अवेलेबल असलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. आणि असा मी सोनालीच्या बड्डेसाठी केक तयार केलेला आहे, एकदम झटपट कमी वेळामध्ये. Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Kashi, happy birthday to you. एक कट्टीला उचलतात. मला वाटतं तू फिरायला चालली, तो घरीच आहे. हॅपी बर्थडे करून दाखव. बिस्किट केक. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. हो हो लावून द्या. बाबा बाबा हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू.
छान झालं. आज मी तुम्हाला भेटून देते आमच्या दोन्ही पण भाच्यांना. ही आहे प्रेरणा, ही आहे चारू. तिचं नाव चैताली आहे, तिला चारू म्हणतात. आता दोघींना पण विचारणार आहे की तुम्हाला मामाच्या घरी आल्यानंतर कसं वाटलं. खूप छान. काय काय खाल्लं मामाच्या घरी आल्यानंतर. आम्ही खूप सारे बोल बोल. आम्ही पाणीपुरी खाल्ली, पावभाजी, मोमोज, फ्राईज, खूप काय काय खाल्लं. आम्हाला खूप मजा आली. प्रेरणाला भाजी पोळीच भेटली म्हणते. प्रेरणा तुला काय मिळालं मामाच्या घरी. माझी पोळी फक्त. आणखी अजून काही अरे काय नाही? बापरे, प्रेरणावर बापरे. खूप अत्याचार झालेत. आणि मस्ती ते पण म्हणायचं आहे. आणि मस्ती वगैरे नाही झाली. मस्ती वगैरे आता काहीच नाही. आता आम्ही वॉटर पार्कला जातोच की नाही, कारण की प्रेरणाची इच्छा आहे वॉटर पार्क जायला. मी आपल्या तुमचा प्रेरित like, तुम्हाला share, सतत subscribe म्हणत आहे की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर त्याची विनंती आहे का, आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ असाच बघत राहा. आणि चारू दीदीला काहीतरी बोलायचं आहे एक मिनिट. आणि मी आपल्या दोघां मामीला थँक्यू बोलते. त्या दोघी पण खूप छान आहे. अरे बापरे.